If g is the acceleration due to gravity on the Earth's surface, the gain in the potential energy of an object of mass m raised from the surface of the Earth to a height equal to the radius r of the Earth is, आणि ऑप्शन्स आहेत, हे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए आहे हाफ mgr, ऑप्शन बी आहे ट्वाइस mgr, ऑप्शन सी आहे mgr, ऑप्शन डी आहे 1/4 mgr. गणित परत बघा. इफ g इज द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ सरफेस, ही अर्थ आहे, हा सेंटर आहे, दिस इज अ रेडियस. या सरफेसवरती द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन इज g. g is the acceleration due to gravity on the earth surface. The gain in the potential energy of an object of mass m, या ठिकाणी मास m आहे, of mass m raised from the surface of the earth to a height equal to radius. इथून हे ऑब्जेक्ट उचललेलं आहे ते इथपर्यंत, आणि या ठिकाणी जी हाईट h आहे ती रेडियस इतकी आहे. सो when the object is lifted from here to here, what is the gain in potential energy of the object? हा आपला प्रश्न आहे. गेन इन द पोटेन्शियल एनर्जी हाफ mgr आहे, ट्वाइस mgr आहे, mgr आहे का 1/4 mgr आहे, याचा आपल्याला शोध लावायचा आहे. आता या गणितामध्ये जो खोचकपणा आहे तो असा आहे की आपल्याला सवय आहे की एखादी बॉडी ऑफ मास m, इफ अ लिफ्टेड थ्रू हाइट h, the gain in the potential energy, all of you know the formula, is mg into h. याच तत्वावरती लोकांना असं वाटतं की इथून जर हाईट h r इतकी असेल तर गेन इन द पोटेन्शियल एनर्जी mgr यायला पाहिजे. पण मित्रांनो असं होत नाही, कारण इथून इथपर्यंत जाईपर्यंत द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन g चेंजेस फ्रॉम हिअर टू हिअर. लक्षात ठेवा, व्हॅल्यू ऑफ g चेंजेस फ्रॉम हिअर टू हिअर. सो देर इज अ व्हेरिएबल ॲक्सेलरेशन. त्यामुळे mgr हे जे सर्वांना उत्तर वाटतं ते अजिबात येणार नाही, कारण जी ची व्हॅल्यू इथून इथपर्यंत कमी 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 होत जाते. त्यामुळे गेन इन द पोटेन्शियल एनर्जी हिअर मस्ट बी लेस दॅन mgr. mgr उत्तर असणं शक्य नाही, ट्वाइस mgr तर खरंच शक्य नाही. आता आपल्याला फक्त हाफ mgr आणि 1/4 mgr याच्यामध्येच खरी लढाई आहे. या दोन ऑप्शनमध्ये एक उत्तर बरोबर आहे. हे शक्यच नाही, हे पण शक्य नाही. या दोन उत्तरामध्ये आपण उत्तर निवडायचा प्रयत्न करणार, आणि त्यासाठी आपल्याला विचार करायला लागतो तो असा की द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन और द पोटेन्शियल एनर्जी u1, पोटेन्शियल एनर्जी u1 इज गिवन बाय -gmm अपॉन r. ॲट दिस पोझिशनला आपण u1 म्हणू, या पोझिशनला आपण u2 म्हणू. u2 विल बी -gmm upon, now distance r is from here to here, whereas here to here the distance is r plus r. इथून इथपर्यंत r, इथून इथपर्यंत r. आता या ठिकाणी तुम्हाला ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्या, आणि या ठिकाणी आपण ज्यावेळेला u2 मायनस u1 करू त्यावेळेला आपल्याला पोटेन्शियल एनर्जी मधला गेन समजतो, आणि तो येतो gmm अपॉन ट्वाइस r. अशी ती व्हॅल्यू येते. whenever I subtract u2 minus u1, this is a value. Whereas we also know that if I compare these values, या ठिकाणी mg is also given by gmm upon r square. या ठिकाणी आपल्याला हा m आणि हा m कॅन्सल केल्यावरती gm अपॉन r स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला समजते. ती व्हॅल्यू जर मी या ठिकाणी टाकली तर मला याचं उत्तर मला हाफ mgr असं मिळतं, आणि मी हे उत्तर टिकमार करतो. त्याच्यामुळे या प्रश्नाकडे बघताना सुद्धा प्रश्न बघितल्याबरोबर आपल्याला काही गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजेत. हे शक्यच नाही, हे तर अजिबात शक्य नाही. आणि ह्या दोघांमध्ये फक्त एकच उत्तर बरोबर आहे, आणि ते म्हणजे हाफ mgr. हे या ठिकाणी उत्तर आपल्याला अपेक्षित आहे.
आणि ते उत्तर या ठिकाणी आपण काढलेलं आहे. आता आपण तिसरे एक्झाम्पल बघू. ते असं आहे, इफ द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड द सन वेअर हाफ इट्स प्रेझेंट व्हॅल्यू द नंबर ऑफ डे इन अ इयर वुड हॅव बीन. असा विचार करू की हा सूर्य आहे आणि या ठिकाणी अर्थ आहे. दिस इज सन, दिस इज अर्थ, दिस डिस्टन्स इज से डी. आता काय होणार आहे की सन आणि अर्थ मधलं डिस्टन्स जर निम्मच झालं, दिस डिस्टन्स इज नाव d/2. दिस इज सन, सूर्य खूप लांब असल्यामुळे मी लहान दाखवलाय, आणि दिस इज अर्थ. द डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ becomes half. What will be the value of number of day in a year? किती असतील? ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. ऑप्शन ए दिलेला आहे 64.5 डेज, ऑप्शन बी आहे 129 डेज, ऑप्शन सी आहे 182.5 डेज, आणि ऑप्शन डी आहे 730 नंबर ऑफ डेज. प्रश्न पुन्हा बघा मित्रांनो. डिस्टन्स बिटवीन द सन अँड द अर्थ, जेही डिस्टन्स आहे ते समजा निम्म झालं, तर नंबर ऑफ डे इन अ इयर किती असतील? सो नंबर ऑफ डेज इन अ इयर, प्रेझेंट व्हॅल्यू वी नो इट इज 365 days. Now why 365 days? We count number of days in a year. That's the time of revolution of earth around the sun. That time is 365 days. आता जर ह्या दोघांमधलं अंतर कमी झालं तर अर्थ सूर्याभोवती रिव्हॉल्युशन करायला कमी वेळ लागेल. कमी वेळ लागल्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते 365 डेज पेक्षा कमीच यायला पाहिजे. त्याच्यामुळे हे उत्तर शक्यच नाही. 730 इज नॉट पॉसिबल. आता या ठिकाणी आपल्याला लगेच एक फॉर्म्युला आठवतो, आणि तो फॉर्म्युला असा आहे t² प्रोपोर्शनल टू r³ वेअर r इज अ डिस्टन्स. आता या ठिकाणी जर आपण हा फॉर्म्युला वापरला तर आपल्याला चटकन लक्षात येतं की T1/T2 स्क्वेअर विल बी प्रोपोर्शनल टू r1³ T1 इज अ प्रेझेंट पिरियॉडिक टाइम, T2 आपल्याला काढायचा आहे, r1 इज से डिस्टन्स d, आणि r2 जे आहे ते आपण पाहिलं, दिस बिकम्स द नेक्स्ट डिस्टन्स विच इज d/2. या ठिकाणी तुम्हाला असं कळेल की T1² इज प्रोपोर्शनल टू d³/d/2. तर या ठिकाणी आपण d/d/2 चा क्यूब असाही अर्थ घेऊ शकतो. d/d/2 हे जे डिस्टन्स कमी झालेलं आहे त्याच्यामुळे हा या ठिकाणी उत्तर 8 येईल. सो वी से T1²/T2² इज प्रोपोर्शनल टू 8. सो T2² will be T1²/8, or it will be 0.125 into T1². अशा प्रकारे T2² ची व्हॅल्यू येईल. किंवा द व्हॅल्यू ऑफ T2 विल बी the value of T2, if I take a square root here, value of T2 will be square root of 0.125 into T1. आता या ठिकाणी मित्रांनो तुमच्या असं लक्षात येईल की स्क्वेअर रूट ऑफ 0.125 तोंडी काढणं विद्यार्थ्यांना कठीण जातं. म्हणून मी नेहमी म्हणतो ज्यांचे पाढेपाठ आहेत त्यांना एंट्रन्स सोपी जाईल. नुसतेच पाढेपाठ नाहीत, पाढेपाठ असणं याचा अर्थ अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन सुद्धा तुम्हाला फास्ट जमले पाहिजेत. तर आपण आता फक्त स्क्वेअर रूट ऑफ 0.125 याच्यावरती लक्ष केंद्रित करू. आणि या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की स्क्वेअर रूट ऑफ 0.125 हे तुम्हाला कशाच्या आणि कशाच्या मध्ये आहे याचा शोध जर आपण लावायचं म्हटलं तर तुम्हाला हे असं आढळेल की 0.3 आणि 0.4 च्या मध्ये हे उत्तर यायला पाहिजे. कारण 0.3 चा स्क्वेअर येतो 0.09, whereas 0.4 चा स्क्वेअर येतो 0.16, आणि हा जो नंबर आहे तो 0.09 आणि 0.16 याच्यामध्ये आहे. तर ह्या स्क्वेअर रूट ऑफ 0.125 ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू
353 अशी येते. हे 0.3 आणि 0.4च्या बरोबर मध्यावर आहे. ही व्हॅल्यू मला इथं टाकायची आहे 0.125 मध्ये. दिस इज 0.35 मल्टिप्लाय बाय T1. T1 इज 365 डेज आणि ह्या दोघांचा गुणाकार केल्यावर तुम्हाला याचं जे अपेक्षित उत्तर आहे 129 डेज हे तुम्हाला पटकन सांगता येईल. या ठिकाणी फिजिक्स समजलेलं असतं विद्यार्थ्यांना. T² प्रोपोर्शनल टू R³ वापरता येतं, पण कॅल्क्युलेशन मध्ये जर अडकले स्क्वेअर रूट ऑफ 0.125 पटकन नाही काढता आलं तर फिजिक्स समजलंय पण गणित कच्चं आहे किंवा गुणाकार भागाकार पटकन जमत नाही म्हणून मार्क्स द्यायची पाळी येते. त्यामुळे अशा प्रकारच्या कॅल्क्युलेशन विषयी सावध रहा. या गणितात आपण मुख्यत्वे पाहिलं की फिजिक्समध्ये गणिताचा भाग किती आहे, गणिताचा रोल किती आहे, गणिताची इन्व्हॉल्वमेंट किती आहे आपण पाहिली. त्यामुळे या गणितावरून तुम्हाला बोध होईल की नुसतं फिजिक्स समजून फायदा नाही, अंकगणित सुद्धा चांगलं पाहिजे आणि हे सगळं क्विक जमलं पाहिजे. त्यामुळे ह्या गणितामध्ये आपण तो बोध घेतलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.